नाशिक जिल्ह्यातून निघालेला लाल वादळ जे आहे ते आता नाशिक शहराच्या वेशीवरती आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हे लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर आलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत हा मोर्चा जो आहे तो सुरू आहे। खरं तर वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे.पी. गावित यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला। काय तुमच्या नेमक्या मागण्या आहे आणि कधीपासून हा मोर्चा तुमचा सुरू आहे आणि हे लाल वादळ आता नेमकं कुठे जाणार आहे? हा जो मोर्चा आहे हा मोर्चा मंगळवारी सुरगाड्याहून निघालेला आहे आणि आज तिसरा दिवस आम्ही नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत। आणि या ठिकाणी जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या आहेत, किसान सभेच्या मागण्या आहेत, त्यामध्ये वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, त्याचबरोबर जे काही शिक्षक जिल्हा परिषद शाळा शासकीय आश्रमशाळेंना जे काही शिक्षक आहेत ते शिक्षकांची या ठिकाणी भरती करा, त्याचबरोबर आमचं जे काही पश्चिम वाहिन्या आहेत ते पाणी अडवून आम्हाला ह्या ठिकाणी स्थानिक लोकांना त्या ठिकाणी पिण्यासाठी शेतीसाठी ह्या ठिकाणी द्या आणि ह्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये MIDC उपलब्ध करून ह्या ठिकाणी आदिवासी तरुणांना या ठिकाणी हाताला काम द्या आणि ह्या आणि इतर मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी हा जो मोर्चा आहे हा मुंबई विधानसभेवर आम्ही ह्या ठिकाणी काढलेला आहे गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली। या मोर्चामध्ये किती आदिवासी बांधव सहभागी झालेले आहे, किती संख्या या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे? या ठिकाणी आज साधारण 15 तालुक्यांमधून आमची 33-34 हजार संख्या ही या ठिकाणी जमलेली आहे आणि नाशिक सोडल्यानंतर विळवलीनंतर या ठिकाणी आम्ही ती जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे 50,000च्या वरती या ठिकाणी ह्या मोर्चामध्ये सहभागी होऊन मागण्या त्या ठिकाणी मांडतील। नाशिकमध्ये हा मोर्चा आल्यानंतर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचे लोक यामध्ये सहभागी होणार आहे आणि ती संख्या किती असेल, कुठल्या कुठल्या भागातले नेते कार्यकर्ते एकत्र येणार आहे? या मोर्चामध्ये हा राज्यव्यापी मोर्चा आहे, पण याची सुरुवात नाशिक जिल्ह्यामधून झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी ज्या ठिकाणी किसान सभेची ताकद आहे त्या ठिकाणचे शेतकरी यामध्ये सहभागी होतील आणि किसान सभेचे पदाधिकारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी हे सर्वचे सर्व या मोर्चामध्ये सहभागी होतील। गावित साहेब त्याचं नेतृत्व करतील। या मोर्चाच्या मागण्या समजा पूर्ण झाल्या नाही म्हणजे तुमचं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे? सरकारशी काही बोलणं झालंय का? सरकारने संपर्क केला आहे का? या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर संपर्क झालेला आहे, बैठक झाली आणि ह्या जे काही मागण्या आहेत ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलमध्ये म्हणजे त्यांच्या अधिकारामध्ये नसल्यामुळं त्या ठिकाणी गावित साहेबांनी सांगितलं की ह्या राज्य शासनाच्या आहेत, मुख्यमंत्र्याच्या अधिकारांमधल्या आहेत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ह्या मागण्या घेऊन जात आहोत। आणि या ठिकाणी नुसतं आश्वासन नको, मागे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पटलावर या ठिकाणी आश्वासन दिलं, लेखी पण दिलं, पण त्याची या ठिकाणी अंमलबजावणी काहीच केली नाही। ह्या वेळेस असं नियोजन आहे की त्या ठिकाणी जायचं आझाद मैदानावरती, त्या ठिकाणी आश्वासन जरी दिलं, लेखी दिलं, कसंही दिलं तरी पण त्या ठिकाणी ठाण मांडून बसायचं। इकडे अंमलबजावणीला जोपर्यंत सुरुवात होत नाही, अंमलबजावणी होत नाही, मग ते महिना लागला तरी त्या ठिकाणी किती दिवसाच्या तयारीने चाललंय? महिनाभराच्या पुढच्या तयारीने आम्ही ह्या ठिकाणी सगळे जे आहेत नेहमीप्रमाणे तयारी करून आलेलो आहोत। आपण बघतोय हे आपल्यासोबत इंद्रजित गावित होते आणि त्यांच्याबरोबर हे सगळे पदाधिकारी नेते आहे आणि मागच्या बाजूला आपण बघतोय हे लाल वादळ जे आहे ते आता हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकायला सुरुवात झालेली आहे। नाशिक शहराच्या वेशीवरती अखिल भारतीय किसान सभेचं हे लाल वादळ जे आहे ते पोहोचलेलं आहे। आपण बघतोय महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। पश्चिम वाहिन्या नद्यांचं जे पाणी आहे ते वाहून जात आहे, त्यामुळे या भागातल्या नागरिकांना प्यायला पाणी मिळत नाही आहे। ते पाणी अडवावं आणि ते पाणी या भागात वळवावं अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर या सगळ्या हे सगळे जे आदिवासी बांधव आहेत यांची प्रमुख मागणी ही असली तरी आणखी महत्त्वाची एक मागणी म्हणजे वनपट्टे जे आहेत, वनजमिनी जे आहेत त्यांना मिळावेत। त्या वनजमिनीचे पट्टे या सगळ्या आंदोलकांमध्ये असलेल्या शेतकरी बांधवांना मिळावे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे आणि याच मागणीला घेऊन हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। जवळपास 35 ते 40,000 आंदोलनकर्ते नाशिकवरून निघालेले आहे आणि पुढे जाऊन या मोर्चामध्ये हळूहळू ही संख्या जी आहे ती वाढती राहणार आहे। कारण नाशिक बरोबर नाशिक शहरात आल्यानंतर नाशिकचा अहमदनगर, त्यानंतर पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातले आंदोलक देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सरते शेवटी या आंदोलनकर्त्यांची संख्या जी आहे ती 50,000हून अधिक असेल अशा प्रकारचा दावा या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जे.पी. गावित आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळे नाशिकमधून निघालेलं हे लाल वादळ आता अर्थात नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निघालेलं हे लाल वादळ आता मुंबईच्या
वेशीवर अर्थात मुंबईमध्ये जाणार आहे, नाशिकच्या ते वेशीवरती पोहोचलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांना थांबवणं हे सरकारसमोर एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.